नमस्कार मित्रांनो, एनव्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून आपण एक वर्ड ऐकला असेल, अल निनो. बऱ्याच वेळा हा शब्द न्यूजपेपरमध्ये येतो किंवा बऱ्याच टी व्ही डिबेट्समध्ये आपण हे ऐकतो किंवा सोशल मीडियावरती सुद्धा आजकाल पोस्ट शेअर होतात की यावर्षी अल निनो वर्ष आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये पाऊस कमी पडणार आहे. त्यामुळं दुष्काळ पडण्याची सुद्धा शक्यता जास्त आहे. काल परवाच मला वाटतं की आपल्या महाराष्ट्र सरकारने एक टास्क फोर्ससुद्धा याच्यावरती तयार केलेली आहे. तर आज आपण हे जे अल निनोची कॉन्सेप्ट काय आहे हे समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर याच्या जी उलट परिस्थिती असते ला निना ते काय आहे हे पण समजून घेणार आहेत. तर जी येणारी पुढची परीक्षा आहे, UPSC मेन्स परीक्षा असेल किंवा राज्यसेवा मेन्स परीक्षा असेल किंवा जी ग्रुप सीची सुद्धा एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. मेन्समध्ये तर बऱ्याच वेळा डायरेक्ट प्रश्न येतो की अल निनो काय आहे आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती किंवा शेतीवरती कसा परिणाम होतो किंवा याच्यावरती आपण उपाययोजना काय करायला पाहिजे. आणि जे प्रिलिम्स आहे त्याच्यामध्ये तर बऱ्याच वेळा की हे अल निनोचं एखादं स्टेटमेंट दिलं जातं किंवा ला निनाला काय म्हणतात, तर असं स्टेटमेंट दिलं जातं आणि मग प्रश्न येतो. त्यामुळं आज आपण याचा पूर्ण अभ्यास करणार आहोत. अल निनो आणि ला निना ह्या दोन्ही कॉन्सेप्ट काय आहेत हे दोन्ही समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करूया. मित्रांनो, अल निनो साऊदर्न ऑसिलेशन ही एक क्लायमॅटिक फिनॉमेना आहे, म्हणजेच एक समुद्री आणि वातावरणीय घटना आहे आणि याचे दोन टप्पे आहेत, अल निनो आणि ला निना. याच्यामध्ये अल निनो हा उष्ण टप्पा म्हणून ओळखला जातो आणि ला निना हा थंड टप्पा म्हणून ओळखला जातो. आणि हे सगळं होतं कुठं, तर प्रशांत महासागरामध्ये म्हणजेच पॅसिफिक ओशियनमध्ये. आणि याचं मुख्य कारण काय, तर समुद्राच्या पाण्याचं तापमान आणि व्यापारी वाऱ्याची दिशा याच्यातील बदल. आणि ही घटना साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी होत असते. तर आता आपण हे अल निनो ला निना काय आहे हे समजून घेण्याच्या अगोदर एक थोडंसं कॉन्सेप्ट किंवा बेसिक क्लिअर करूया की जिथं टेम्परेचर जास्त असतं म्हणजेच तापमान जास्त असतं तिथं काय होतं, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. टेम्परेचर जास्त म्हणजे कमी दाब. तसंच जिथं टेम्परेचर कमी आहे तिथे काय होतं, जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आणि आपल्याला एक माहीतच असेल की जसं पाणी असेल किंवा हवा असेल हे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जातं. ठीक आहे, तर आता हे बेसिक तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. पुढे चालून हे आपल्याला समजून घ्यायचं की ही कॉन्सेप्ट इथे कसं कामाला येणार आहे ENSOमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. तर अल निनो समजण्यापूर्वी आपण एक सामान्य वर्ष म्हणजे काय हे समजून घेऊ. पण याच्याही अगोदर एकदा आपण मॅप बघून घेऊया. याच्यामध्ये 2 मॅप दिलेले आहेत, एक आहे सामान्य वर्ष आणि दुसरं आहे अल निनो वर्ष. तर अगोदर आपण सामान्य वर्ष बघून घेऊया. हा आहे दक्षिण अमेरिकेचा भाग, इथे पेरू कुठेतरी देश आहे. नॉर्मल वर्षामध्ये काय होतं की या पूर्व भागामध्ये म्हणजेच हा प्रशांत महासागर आहे, प्रशांत महासागराच्या पूर्व दिशेला आणि मध्य भागामध्ये थंड पाण्याचा प्रवाह असतो. आणि मग त्यामुळं काय होतं की इथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आणि त्या तुलनेने ऑस्ट्रेलिया आणि हा जो भाग आहे इथे गरम पाणी असतं, पाण्याचं टेम्परेचर हे जास्त असतं, त्यामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि हे जे व्यापारी वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि मग ते येत असताना बरंच मॉइश्चरसोबत घेऊन येतात आणि इथे पाऊस पाडतात. आणि भारत कुठे आहे, तर हे बघा, आपण थोडंसं जर हा मॅप एक्सटेंड केला असता तर ऑस्ट्रेलियाच्या थोडंसं पश्चिम आणि वरच्या साईडला भारत आहे. तर त्यामुळे काय होतं की हे पश्चिम वारे असं वाहत जातात आणि मग ज्यावेळेस ते विषुववृत्त क्रॉस करून, इथे असं विषुववृत्त जातं, क्रॉस करून हे ज्यावेळेस वर जातात तर त्यावेळेस काय होतं की कोरिओलिसिस फोर्स जे आहे त्याच्या इम्पॅक्टखाली हे वारे उजव्या साईडला वळतात आणि मग हे जे वारे आहेत भारतामध्ये साऊथ वेस्ट मान्सून म्हणून येतात. ठीक आहे, तर अल निनो वर्षामध्ये काय होतं, तर या कंडिशन्स रिव्हर्स होतात. म्हणजेच काय होतं, तर जास्त दाबाचा पट्टा इथे तयार होतो आणि साहजिकच आहे की इथे थंड पाणी असेल. आणि हा जो पेरूचा देश आहे, पेरू आणि साऊथ अमेरिकेची हे किनारपट्टी आहे, इथं उष्ण पाण्याचा प्रवाह तयार होतो आणि हे साधारणतः डिसेंबरच्या आसपास होत असतं. आणि मग काय होतं की इथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि मग हे जे पश्चिमी वारे आहेत ते वीक होतात आणि मग
असं इथे पाऊस जास्त पडतो आणि इकडे दुष्काळजन्य परिस्थिती तयार होतं. ठीक आहे, हे झालं अल निनोचं. आता जे ला निना आहे, तर ला निनामध्ये काय होतं की हा जो सामान्य वर्ष आपण आत्ताच डिस्कस केलं की पश्चिम वारे इकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, इकडे पाऊस घेऊन येतात, तर हीच परिस्थिती ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये होते तर त्यावेळेस त्याला ला निना म्हटलं जातं. ला निना वर्षामध्ये अतिवृष्टी होते, बऱ्याच वेळेस ओला दुष्काळ पडतो आणि अल निनोमध्ये त्याच्याच रिव्हर्स म्हणजे दुष्काळ पडतो, पाऊस कमी पडतो म्हणून. ठीक आहे, तर हे झालं मॅप. आता आपण थोडंसं जे आत्ता डिस्कस केलं ते थोडंसं बघून घेऊया एकदा. हे आहे नॉर्मल वर्ष. नॉर्मल वर्षामध्ये काय होतं, व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि मग ते येत असताना मॉइश्चर घेऊन येतात. मग ते पाऊस पडतो कुठं, ऑस्ट्रेलिया आणि आशियामध्ये. ठीक आहे, आणि तेच काय होतं, साऊथ अमेरिका आणि पेरूमध्ये दुष्काळ पडतो. ठीक आहे, पण हे जे दुष्काळ आहे ना, तरीसुद्धा अल निनो वर्ष त्यांच्यासाठी मासेमारीसाठी चांगलं असतं. त्यानंतर अल निनो जे आत्ता आपण पाहिलं की प्रशांत महासागराच्या पूर्व आणि मध्य भागामध्ये पाण्याचं असामान्य गरम होणे, म्हणजेच टेम्परेचर तिथे वाढतं, कमी दाबाचा पट्टा तयार होतो, व्यापारी वारे कमकुवत होतात, प्रवाहाची दिशा बदलते आणि मग पेरू आणि दक्षिण अमेरिकेच्या भागामध्ये पाऊस पडतो, पण ऑस्ट्रेलिया असेल, इंडिया असेल, इथे दुष्काळजन्य परिस्थिती तयार होतं. त्यानंतर आपण बघितलं की याच्याच उलट परिस्थिती ला निनामध्ये असते. सामान्य स्थिती म्हणजे सामान्य वर्ष ज्यावेळी असतं त्याचंच अतितीव्र रूप म्हणजेच हे ला निना आहे, ज्याला द लिटल गर्ल म्हणतात. हे सर्व आपण मेकॅनिझम आत्ताच मॅपच्या साहाय्याने समजून घेतलेलं आहे की कसं होतं, कसं व्यापारी वारे वीक होतात किंवा ला निनामध्ये स्ट्रॉंग होतात, अपवेलिंग होतं, न्यूट्रिएंट्स वर येतात, मासेमारीसाठी ते चांगलं असतं. ठीक आहे, तर आता अल निनो मोजतात कसं हे बघा. त्याचे पण थोडेसे कॅटेगरीज केलेले आहेत त्यांनी की किती टेम्परेचर वाढलं तर त्याला वीक, मॉडरेट, स्ट्रॉंग किंवा सुपर स्ट्रॉंग अल निनो म्हणायचं. तर हे बघा 0.5 डिग्री सेल्सिअस ते 1 डिग्री सेल्सिअसमध्ये ज्यावेळेस पाण्याचं तापमान वाढतं तर त्यावेळेस त्याला कमकुवत अल निनो म्हणतात. 1 डिग्री सेल्सिअस ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत ज्यावेळेस हे तापमान वाढतं त्यावेळेस मध्यम अल निनो म्हणतात. आणि 1.5 डिग्री सेल्सिअस ते 2 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस हे तापमान वाढतं त्यावेळेस मजबूत अल निनो म्हणतात. आणि शेवटचं म्हणजे हे जे 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा ज्यावेळेस जास्त तापमान वाढतं त्याला सुपर अल निनो म्हणतात. आणि याचीच वॉर्निंग आत्ता WMOने दिलेली आहे की 2026 हे सुपर अल निनो इयर असणार आहे. म्हणजेच काय तर दुष्काळ पडण्याची परिस्थिती जास्त आहे. आणि यामुळंच महाराष्ट्र सरकारने पूर्वतयारी म्हणून एक टास्क फोर्स तयार केलेलं आहे. ठीक आहे, हा नकाशा आहे, याच्याच सहाय्यानं आपण आत्ता दोन्ही कॉन्सेप्ट समजून घेतलेले आहेत. तर आता बघा भारतामध्ये नक्की काय होतं, तर एक मेटाफॉर आहे, हे इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की होल इन द बॉल कॉन्सेप्ट. तर याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस वारे मॉइश्चर घेऊन येतात तर ते आपण जसं आत्ता डिस्कस केलं की पश्चिमी वारे हे वीक झालेले असतात अल निनो वर्षामध्ये, त्यामुळं मॉइश्चर खूप जास्त दूर अंतरापर्यंत घेऊन जाण्याची त्यांची तेवढी क्षमता नसते. आणि मग काय होतं की जे पाणी आहे ते समुद्रामध्येच पाऊस पडतो किंवा फक्त काही किनारपट्टीवर थोडासा पाऊस पडतो आणि जे मैदानी प्रदेश आहेत पंजाब, हरियाणा, तिथंपर्यंत फक्त कोरडे ढग जातात, म्हणजे पाऊस तिथे पडतच नाही. ठीक, तर हा एक तुलनात्मक तक्ता आहे, बघून घ्या एकदा. व्यापारी वाऱ्याची दिशा काय असते अल निनोमध्ये, ला निनामध्ये, टेम्परेचर कसं असतं, पूर्व भाग आणि पश्चिम भाग प्रशांत महासागराचा, दोन्हीमध्ये टेम्परेचर कसं फरक असतं हे दिलेलं आहे. त्यानंतर पेरूचा किनारा, साऊथ अमेरिकेमध्ये पेरू हा देश आहे, त्याची राजधानी कोणती आहे मला पटकन कमेंट करून सांगा. तर याचा पण इम्पॅक्ट काय होतो तिथं हे दिलेलं आहे. भारतीय मान्सूनवरती काय होतं, अल निनोमध्ये दुष्काळ पडतो आणि ला निनोमध्ये महापूर किंवा चांगला पाऊस पडतो. ठीक, चला आता पुढे बघूया की भारतावरती अल निनोचा काय प्रभाव होईल. ठीक आहे, सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट. आणि हा जो भाग आहे हा राज्यसभा मेन्स आणि UPSC मेन्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. तर ते बघा अल निनोमध्ये काय होतं, मान्सून वीक होतो, कमी पाऊस पडतो. कमी पाऊस पडलाच म्हणजे काय, शेतीचं नुकसान होतं, पिकाचं उत्पादन कमी होतं. उत्पादन कमी झालं की अन्नधान्याची टंचाई भासू लागते. अन्नधान्याची टंचाई भासली की मग महागाई तयार होते. महागाई कशामुळे होते, ज्यावेळेस वस्तूचं उत्पादन
कमी होतं मागणीपेक्षा, त्यावेळेस महागाई वाढते. ठीक आहे, हा इकॉनॉमीचा कॉन्सेप्ट आहे, समजून घ्या एकदा. आणि मग ओव्हरऑल महागाई ज्यावेळेस वाढते त्यावेळेस लोकांची क्रयशक्ती कमी होते, पर्चेसिंग पॉवर कमी होते आणि हा पूर्ण अर्थव्यवस्थेला फटका बसतो. तर हे एक पूर्णच सायकल आहे, हे फ्लोचार्ट्समध्ये दिलेलं आहे. हे फ्लोचार्ट पूर्ण बघून घ्या, समजून घ्या आणि फक्त हा लक्षात ठेवा. जर तुम्हाला हे एकदा सायकल समजलं तर इकडलं तुम्हाला वाचण्याचीही गरज नाही, फक्त यामध्ये थोडंसं तुम्हाला डेटा आणि फॅक्ट्स टाकावं लागेल. जसं की आता शेती आहे, भारतामध्ये आपल्या जवळपास 45% रोजगार शेतीवर अवलंबून आहेत. तर इथं नुकसान होतं हे, ठीक आहे, या लोकांचे रोजगार धोक्यामध्ये येऊन जातात. पिकांचं नुकसान होतं, पाऊस कमी पडल्यानंतर भात किंवा कापूस, डाळी, भुईमूग ह्या सगळ्यांचं उत्पादन कमी होऊन जातं. मान्सून उशिरा येतो आणि लवकर जातो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होतो. अनेक जे जलसाठे आहेत ते कोरडे पडतात. पूर्ण वर्षभर मग कसं पाणी पुरवायचं लोकांना, याचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर तयार होतो. महागाई वाढते, हे आपण आत्ताच बघितलं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस हे उत्पादन पिकांचं कमी होतं त्यावेळेस शेतीवरती आधारित जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होतं. पर्यावरण याच्यामध्ये काय होतं तर हीट वेव्स तयार होतात. आत्ता आपण बघतोय की मागच्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये हीट वेव्स मोठ्या प्रमाणामध्ये आल्या होत्या आणि बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये जीव गमवावा लागला. फॉरेस्ट फायर्स, जंगलामध्ये आग वगैरे लागू शकतात. हे आत्ताच आपण डिस्कस केलं की WHOने याला सुपर एल निनो म्हटलेलं आहे. परत शास्त्रज्ञांनी यावर्षी जो अल निनो आहे त्याला मॉन्स्टर म्हणलेलं आहे. आणि जुलै ते सप्टेंबर हा म्हणजे मान्सूनचा जो पीक काळ आहे त्याच्यामध्ये अल निनोचा सर्वाधिक जास्त धोका आहे. म्हणजेच काय तर भारतामध्ये जे खरीप पिका मान्सूनवरती अवलंबून असतात ते यावेळेस धोक्यात येणारे आहेत. आणि हा प्रभाव 2027पर्यंत लांबू शकतो. याचा अर्थ आहे रब्बी पिकावरती सुद्धा याचा परिणाम होईल. ठीक आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा, ठीक आहे, पाणी टंचाई तर होणारच आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी टँकर चालू आहेत. तर आता यावरती उपाययोजना काय करायचं, तर हा पार्ट पण खूप महत्त्वाचा आहे. जर UPSC मेन्स किंवा राज्यसेवा मेन्समध्ये जर तुम्हाला फक्त हा प्रश्न आला की अल निनो काय आहे किंवा याचा भारतीय अर्थव्यवस्थेत किंवा शेतीवरती कसा परिणाम होतो, आणि जरी तुम्हाला उपाययोजना नाही विचारलं तरी मी सांगेन की तुम्ही तिथे वे फॉरवर्ड लिहा. 2-4 तरी तुम्ही त्या उपाययोजना लिहिल्या पाहिजेत, जेणेकरून एक परिपूर्ण आन्सर तयार होतं आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. तर सर्वात अगोदर काय तर कमी पाणी, ज्या पिकांना पाणी कमी लागतं जसं की मिलेट्स, ज्वारी, बाजरी या पिकांना पाणी खूप कमी लागतं. त्याच्यामुळं अशा पिकांची निवड करायचं. आणि या पिकामुळं काय होतं की ज्यांच्याकडे गाई, म्हशी किंवा बैल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा चारा म्हणून उपयोगी पडतो. सेकंड आहे की ॲक्युरेट फॉरकास्टिंग, म्हणजेच अचूक हवामान अंदाज. जर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती वेळेपर्यंत पोहोचली तर शेतकरी जे जास्त पाणी लागणारी पिकं आहेत ते अवॉइड करतील आणि ज्वारी, बाजरी यासारखी पिकं घेतील. किंवा 1 वर्षाचं पुढचं नियोजन काय करायचं आहे, आपल्याकडे जे अन्नधान्य आहे ते कसं साठवून ठेवायचं, ह्या सगळ्यावरती त्यांना डिसिजन घेणं सोपं जातं. त्यानंतर आहे की निर्यात धोरण, की अन्नधान्याची निर्यात जर आपण जास्त केली अशा परिस्थितीमध्ये तर आपल्याला देशांतर्गत अन्नधान्य कमी पडेल. त्याच्यामुळं एक्सपोर्ट कमी केलं जावं किंवा थांबवलं जावं. बफर स्टॉक म्हणजे काय तर सांगा मला, बफर स्टॉक म्हणजे काय आहे? ठीक आहे. तर बफर स्टॉक म्हणजे काय, तर आपल्याला हे माहीत असेल की इंडियन गव्हर्नमेंट काय करतं की MSP डिक्लेअर करतं आणि त्याच हमी भावावरती बऱ्याच सरकारी केंद्रामधून शेतकऱ्यांकडून अन्नधान्य खरेदी केली जाते आणि ती स्टॉक केली जाते, जेणेकरून पुढे जर दुष्काळ आला किंवा अन्नधान्याच्या किमती खूपच जास्त महाग झाल्या तर त्याला मॅन्युप्युलेट करता यावं आणि स्टेबल किमती ठेवाव्या याच्यासाठी बफर स्टॉक क्रिएट केला जातो. त्यानंतर प्रतिथेंब अधिक पीक, म्हणजे हे काय तर पर ड्रॉप मोर क्रॉप. ही कुठल्या स्कीमची थीम आहे हे मला एकदा कमेंट करून सांगा. याच्यामध्ये काय तर कमीत कमी पाण्यामध्ये कसं जास्तीत जास्त पीक घेता येईल हे बघणं, होता होईल तेवढं पाण्याचा अपव्यय टाळणं. तर या सर्व गोष्टी वे फॉरवर्डमध्ये आहेत आणि वे फॉरवर्ड कधीही लिहिणं खूप गरजेचं आहे आन्सरमध्ये. तर आता ही आपण पूर्ण कॉन्सेप्ट समजली, अल निनो आणि ला निना म्हणजे काय.
तर आता हे 1 मिनिट रिव्हिजन एकदा आपण क्विक रिव्हिजन करून घेऊया की हे काय आहे. तर हे बघा ENSO आहे, अल निनो साऊदर्न ऑसिलेशन. याचे 2 टप्पे आहेत, अल निनो आणि दुसरा ला निना. हा आहे उष्ण पाण्याचा टप्पा, उष्ण तापमानाचा, आणि हा आहे थंड. अल निनोमध्ये काय होतं, व्यापारी वारे कमकुवत होतात, भारतामध्ये दुष्काळ पडतो, पण तेच दक्षिण अमेरिका आणि पेरूमध्ये पूर येतो. ला निनामध्ये काय होतं, व्यापारी वारे शक्तिशाली होतात, पेरूमध्ये दुष्काळ येतो, पण भारतामध्ये चांगला पाऊस पडतो. ज्यावेळेस अल निनो वर्ष हे खूप एक्स्ट्रीम असतं ना, त्यावेळेस अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळ पण पडू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अल निनो आणि ला निना ह्या दोन्ही कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजून घेतलेले आहेत. मॅप पण बघितलेला आहे, हे सगळ्या घटना कुठे होतात आणि त्याचा इम्पॅक्ट इंडियावर कसा होतो हे बघितलेलं आहे. अल निनोमुळं भारतीय अर्थव्यवस्था, शेती, जे शेतीवर आधारित उद्योगधंदे आहेत त्यांच्यावरती कसा इम्पॅक्ट होतो हे आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर याच्यावरती उपाययोजना म्हणून सरकारने काय करायला पाहिजे किंवा आपण इंडिव्हिज्युअली काय करायला पाहिजे ह्याही गोष्टी आपण आत्ता पाहिलेल्या आहेत. तर हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, एकदा तुम्ही रिवाईज करा परत. आणि या चॅप्टरच्या नोट्स मी तुम्हाला एक आपलं एनविजन अकॅडमी नावाचं पब्लिक चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल, त्याच्यावरती मी देणार आहे. ते चॅनल तुम्ही जॉईन करा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करतो आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अँटी डिफेक्शन लॉ डिस्कस करणार आहेत, म्हणजेच संविधानामधलं जे 10वं परिशिष्ट आहे पक्षांतरबंदी कायद्याचं, ते डिस्कस करणार आहेत. ठीक आहे. ओके, थँक्यू.